नमस्कार बालमित्रांनो, भूगोलाच्या तासामध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे. आपण गेल्या भागामध्ये एखाद्या ठिकाणाचा विस्तार व स्थान कसे लिहायचे हे पाहिले. आपण आज एक उदाहरणातून अजून समजून घेऊया. पृथ्वीवरील नदी, रस्ता, सीमा इत्यादी रेषीय बाबींचा विस्तार सांगताना सुरुवातीच्या स्थानावरील अक्षांश व रेखांश तसेच शेवटच्या स्थानावरील अक्षांश व रेखांश विचारात घेतले जातात. म्हणजे कोणत्याही खंडाचा किंवा शहराचा विस्तार जर सांगायचा असेल तर सुरुवातीच्या आणि शेवटच्या स्थानांवरील अक्षांश व रेखांश विचारात घेतले जातात. येथे उदाहरण दिलेले आहे पहा. आफ्रिका खंडातील नाईल नदी ही व्हिक्टोरिया सरोवरात उगम पावते. आफ्रिका खंडात जी नाईल नदी आहे ती व्हिक्टोरिया या सरोवरात उगम पावते आणि उत्तरेकडे वाहत जाऊन अलेक्झांड्रिया शहराजवळ भूमध्य समुद्रास मिळते. मग त्यांनी काय केले, जी व्हिक्टोरिया सरोवरात उगम पावणारी नाईल नदी आहे त्या व्हिक्टोरिया शहराचं स्थान सांगितलेलं आहे. अलेक्झांड्रिया शहराच्या जवळ भूमध्य समुद्रात जाऊन ती मिळते त्याचे देखील आपल्याला स्थान सांगितलेले आहे. व्हिक्टोरिया सरोवराचे स्थान हे 0°45' दक्षिण अक्षांश व 33°26' पूर्व रेखांश असे आहे व अलेक्झांड्रिया शहराचे वृत्तीय स्थान 31°12' उत्तर अक्षवृत्त व 29°35' पूर्व रेखावृत्त असे आहे. आता हा तुम्हाला नकाशा दिसत आहे तो आफ्रिका खंडाचा आहे. आता या आफ्रिका खंडामध्ये नक्की व्हिक्टोरिया कुठे आहे, अलेक्झांड्रिया कुठे आहे ते आपण पाहूया. बघा, हाच आहे तो नकाशा ब्राझील आफ्रिका या खंडाचा. बघा, यामध्ये तुम्हाला व्हिक्टोरिया हे लाल रंगाने दर्शवलेल्या बाणाने दिसत असेल आणि अलेक्झांड्रिया हे दुसऱ्या बाणाने दाखवलेले दिसत असेल. आता येथे तुम्हाला व्हिक्टोरियापासून उत्तरेकडे ती वाहत जाते नदी, नाईल नदी, आणि ती नदी भूमध्य समुद्रात मिळते. इथे भूमध्य समुद्रात इथे जाऊन मिळते. तर त्यांनी आपल्याला जे स्थान सांगितलेलं आहे व्हिक्टोरियाचे आणि अलेक्झांड्रियाचे ते पाहूया आपण. बघा, इथे तुम्हाला स्पष्टपणे दिसत असेल हे व्हिक्टोरिया हे ठिकाण आहे आणि त्याचं स्थान आपल्याला जे दिलेलं आहे हे अलेक्झांड्रिया स्थान आहे. बघा, यांचा विस्तार किंवा स्थान कसं दाखवलेलं आहे. व्हिक्टोरिया सरोवराचे स्थान हे 0°45' दक्षिण अक्षांश आहे. तुम्ही जरी मिनिटाने इथे विचार नाही केला तरी आपल्याला इथं दिसताना 10 अंशाच्या फरकाने अंशीय मापे दिसत आहेत. मग आपण काय करू शकतो तर याचे भाग करू शकतो. म्हणजे 30° ते 40° यांना 10 भागामध्ये डिवाइड करू शकतो किंवा विभागणी करू शकतो. मग आपण त्याचे मिनिटामध्ये आणि सेकंदामध्ये देखील स्थान सांगू शकतो. आता व्हिक्टोरिया सरोवराचे स्थान हे 0°45' दक्षिण म्हटले. आता अक्षांश आहे म्हणजे आडवी रेषा असणार आहे, बरोबर आहे, आणि ते 0° आहे, 0° आणि काही मिनिट आहे. तर बघा, हे गुलाबी रंगाने दर्शवलेलं विषुववृत्त आहे आणि विषुववृत्ताच्या दक्षिणेकडील भागात म्हणजे खालच्या दक्षिणेकडील गोलार्धामध्ये ते 45°21' व्हिक्टोरिया हे शहर दिसून येते. मग त्याचा रेखा अंशावरील किती आहे स्थान तर 33° आहे. आता 30च्या आणि 40च्या दरम्यान 33° असणार आहे. मग ते 33° या रेखावृत्तीय स्थानावर आपल्याला दिसून येते. 26°18' पूर्व रेखांश असं त्याचं स्थान आहे. मग अलेक्झांड्रिया कुठे आहे तर 31° उत्तर. आता विषुववृत्ताच्या उत्तरेकडील गोलार्ध आहे हा सगळा आणि 30°च्या पुढे 31° असणार आहे. 31° उत्तर अक्षवृत्त ते 29°55' पूर्व. आता 29 म्हणजे 20 आणि 30च्या दरम्यान 30°च्या जवळ 29° आहे.
असं आपण गृहीत धरलं तर 29 अंश पूर्व रेखावृत्त आणि 31 अंश उत्तर येथे तुम्हाला अलेक्झांड्रिया शहर दिसत असेल. बघा, तुम्हाला एक इथे आकृती दिसेल, तो नकाशा आहे ब्राझीलचा आणि त्यावरून तुम्हाला प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत. बघा, खालील आकृती 2.3च्या आधारे स्थान व विस्तार या संबंधीच्या प्रश्नांची उत्तरे द्या. पहिला प्रश्न आहे, ब्राझीलची राजधानी ब्राझिलियाचे स्थान कोणत्या अक्षांश व रेखांशाने निश्चित होते? आता ब्राझीलची जी राजधानी आहे ब्राझिलिया, तुम्हाला इथे काळ्या रंगाने दिसत असेल, तर ब्राझीलची राजधानी जी ब्राझिलिया आहे त्याचं आपल्याला स्थान सांगायचं आहे, अक्षांश व रेखांश. बघा, तुम्हाला इथं 10 अंश दक्षिण आणि इथे 20 अंश दक्षिण हे अक्षवृत्ताचं स्थान असेल आणि त्याच्या दरम्यान आपल्याला ब्राझिलिया असलेलं दिसून येतं. मग आपण याचं स्थान कसं सांगणार अक्षवृत्तीय? तर बरोबर 15 अंशाच्या आसपास ब्राझिलिया आहे, म्हणजे 15 अंश दक्षिण या ठिकाणी ब्राझिलिया आहे असं आपण म्हणू शकतो. 15 अंश दक्षिण अक्षवृत्त. पण रेखावृत्तीय स्थान बघितलं तर तुम्हाला इथे हा ब्राझिलिया इथून असा रेखावृत्तीय जाताना दिसतो, म्हणजे तो कुणाच्या दरम्यान आहे? 50 अंश ते 40 अंश पश्चिम यांच्या दरम्यान आहे. मग 40च्या पुढे इथे 47 ते 48 अंश असणार आहे, त्या ठिकाणी त्या रेखावृत्तावर तुम्हाला त्याचे स्थान दिसेल. म्हणजे आपण सांगताना ब्राझिलियाचे स्थान हे 15 अंश 79 मिनिट अक्षांश दक्षिण अक्षांश ते 47 अंश पश्चिम रेखांश असे सांगू शकतो. दुसरा प्रश्न, 5 अंश 15 मिनिट उत्तर अक्षवृत्त ते 33 अंश 45 मिनिट दक्षिण अक्षवृत्तादरम्यान असणारा जो ब्राझील देश आहे तो कोणकोणत्या रेखावृत्तांदरम्यान आहे? आता बघा, हा जो ब्राझील हा देश आहे तो कोणकोणत्या रेखावृत्तादरम्यान आहे? आता तुम्हाला माहिती आहे त्याचा रेखावृत्तीय विस्तार म्हणजे पूर्व पश्चिमेकडील. बघा, पश्चिमेचा इथे संपलेला आहे आणि पश्चिम पूर्वेकडे त्याचा विस्तार नाहीच आहे, मग तो पश्चिमेकडे पेरू येथेपर्यंत विस्तारलेला आहे. मग हे रेखावृत्त कोणतं असेल? हे रेखावृत्त कोणतं असेल तर पश्चिमेकडील जे तुम्हाला दिसत आहे 40 अंश पश्चिमेच्या शेजारचं, तर ते साधारण ते 43 ते 44 असं असणार आहे का? नाही. तर इकडे 40 ते 50 असं दरम्यान अंतर आहे, पण इकडे 40 ते 30 अंश दरम्यान याचं माप असणार आहे. मग हा 35 ते 36 अक्षांश रेखांश यांच्या दरम्यान असणार आहे आणि इकडे तो 70च्या पुढे गेलेला आहे, म्हणजे 73 ते 72 अंश दरम्यान याचं अंतर असणार आहे. याची विभागणी केल्यास आपल्याला ते अचूक सांगता येतं. म्हणजे आपल्याला हा जो ब्राझील देश दिसत आहे त्याचा विस्तार आहे 34 अंश 45 मिनिट पश्चिम ते 73 अंश 78 मिनिट पश्चिम रेखावृत्तादरम्यान त्याचा विस्तार आहे. येथे तुम्हाला पूर्व भागात तो विस्तारलेला दिसत नाही, पश्चिम भागाचे सगळे अंशात्मक माप तुम्हाला इथे दिसत आहे. पुढचा प्रश्न, ब्राझील या देशाचा उत्तर दक्षिण विस्तार कोणकोणत्या गोलार्धात आहे? आता जो ब्राझील देश आहे त्याचा विस्तार उत्तर व दक्षिण विस्तार कोणत्या गोलार्धात आहे? बघा, ब्राझीलची उत्तरेकडील बाजू ही आहे, म्हणजे ती उत्तर भागात पण विभागलेला आहे आणि दक्षिण भागात पण विभागलेला दिसून येतो. पुढचा प्रश्न, ब्राझील या देशाचा पूर्व पश्चिम विस्तार कोणत्या गोलार्धात आहे? आता ब्राझील या देशाची पश्चिम बाजू आहे ती येथे तुम्हाला मी दाखवत आहे. जी पश्चिम बाजू आहे ती इकडची आहे आणि जी पूर्व बाजू आहे ती तुम्हाला जर इथे ही पूर्व पश्चिम अशी जर तुम्ही पकडली तर तुम्हाला हा पूर्ण ब्राझीलचा विस्तार हा पूर्ण पश्चिम भागात असलेला दिसून येतो. म्हणून याचे उत्तर तुम्ही काय लिहू शकता?
ब्राझील या देशाचा पूर्व पश्चिम विस्तार हा पश्चिम गोलार्धात आहे. पुढचा प्रश्न, महाराजा बेटाचे स्थान अक्षवृत्त व रेखावृत्ताच्या आधारे सांगा. आता महाराजा बेट कुठं आहे ते अगोदर तुम्हाला पाहावं लागेल. तर महाराजा बेट तुम्हाला इथे दिसत आहे. तर हे जे महाराजा बेट आहे ते 0° रेखा अक्षवृत्तादरम्यान आणि 49° यांच्या या रेखावृत्ताच्या दरम्यान आहे. म्हणजे 0 अक्षांश आणि 49 रेखांश यांच्या दरम्यान त्याचा काय आहे, महाराजा बेटचं स्थान तुम्हाला सांगता येईल. 0°94' उत्तर ते 49°63' पश्चिम रेखावृत्त असा त्याचं तुम्हाला स्थान सांगता येईल. तुम्हाला बाळांनो वेगवेगळी स्थाने अशी सांगता येतील जी की नकाशात तुम्ही पाहून ती सांगू शकताय. आता तुम्हाला इथे एक बृहत नकाशा दिसत असेल. हा व्हॅटिकन सिटीचा नकाशा आहे. जगातील सर्वात लहान देश म्हणून या व्हॅटिकन सिटीचा आपण त्याला ओळखू शकतो, ओळखलं जातं. व्हॅटिकन सिटी ही जगातली सर्वात लहान देश म्हणून ओळखला जातो. त्याचे जे क्षेत्रफळ आहे ते फक्त 0.44 चौरस किलोमीटर एवढा आहे. मग हा देश कुठं आहे तर तो इटली द्वीपकल्पावर आहे. इथे तुम्ही बघितलं तर याचा जो विस्तार आहे पूर्वेकडचा आणि पश्चिमेकडचा, तर यांच्या फक्त सेकंदात फरक आढळून येईल. अंशात्मक आणि मिनिटाचं माप हे स्थान हे तुम्हाला सारखं दिसेल. फक्त इथे 30 सेकंद आणि इकडे 0 सेकंद असा तुम्हाला त्याचा विस्तार दिसेल. आणि उत्तरेला आणि दक्षिणेलाही तसाच विस्तार तुम्हाला दिसून येईल. उत्तर आणि दक्षिण इकडचे जे तुम्हाला दिसत असतील किंवा त्याचे जे माप दिलेले आहेत त्याच्या फक्त अंशात्मक तुम्हाला इथं 30° उत्तर दिसते आणि इथं 0° उत्तर असं दिसत आहे. तर याच्या फक्त अंशामध्ये फरक नसून तर त्याच्या फक्त सेकंदामध्ये फरक आहे. आणि यावरून तुम्हाला लक्षात येईल की एखाद्या ठिकाण कितीही छोटं असलं, आता तुम्हाला इथे हे मोठे दिसत आहे कारण हा जो नकाशा आहे तो बृहत नकाशा आहे. बृहत नकाशा म्हणजे छोट्या गोष्टीचा मोठ्या प्रमाणात मांडलेला जो नकाशा आहे त्याला बृहत नकाशा असं म्हटलं जातं. म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की एखादं छोटं ठिकाण असेल तर त्याच्या मिनिट आणि सेकंदावरून देखील त्याचा विस्तार आपण सांगू शकतो आणि तो किती महत्त्वाचा आहे हे तुम्हाला लक्षात येईल. कारण ह्या व्हॅटिकन सिटी या देशाच्या विस्तारामध्ये फक्त आपल्याला सेकंदामध्ये फरक असलेला लक्षात येईल. म्हणजे तुम्हाला मिनिट आणि सेकंद यांची देखील तुम्हाला स्थान सांगता येणं गरजेचं आहे. म्हणजे तुम्ही तेही अंशात्मक मापाबरोबर अंतरातील जे मिनिट आणि सेकंद आहे या लघु एककांचा सुद्धा तुम्हाला उपयोग लक्षात घ्यावा लागेल. आता आपण इथेच थांबत आहोत. पुढील तासाला भेटूया. धन्यवाद.